आज ज्येष्ठ नागरिक दिनाच्या सर्वप्रथम मी या सर्व जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। यांच्याच आशीर्वादानं आज ही नवीन पिढी घडत आहे आणि या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा प्रभागाचा यापुढे विकास जर व्हायचा असेल तर यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। कारण मागच्या 20 वर्षापासून हे लोक इथे स्थायिक आहेत। यांना इथल्या रस्त्यापासून नाल्यापासून सगळ्या गोष्टींची माहिती आहे। या विभागामध्ये कशा प्रकारची लोक राहतात, कशा प्रकारची लोक भविष्यात येतील याचा त्यांना अंदाज आहे। त्यांच्या अनुभवाच्या जोरावर या विभागाचा विकास निश्चित होईल आणि या ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन सातत्याने आमच्यासारख्या सर्व समाजसेवकांनी घेणं खूप गरजेचं आहे असं मला या ज्येष्ठ नागरिक दिनी नमूद करावं असं वाटतं। आणि याच्या पुढे या ज्येष्ठ नागरिकांच्या साठी जे जे काम करता येईल ते काम आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल। त्यांच्यासाठीच्या असणाऱ्या ज्या ज्या शासकीय योजना असतील त्या प्रत्येकापर्यंत पोचल्या पाहिजेत। त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत। आज आमची ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था सेक्टर 15 ही मागच्या 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज 250 लोक त्या संघटनेला जोडलेले आहेत। एवढी मोठी असणारी ही संघटना आणि या संघटनेचे सर्व सभासद हे आज या कार्यक्रमासाठी जमले होते आणि या सगळ्यांनी एकमेकाच्या सोबत आपल्या विचारांची आदान प्रदान केली आणि यातूनच रोज या परिसरामध्ये हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी एकत्र जमत असतात। आपल्या सुखदुःखामध्ये एकमेकाच्या सगळेजण सहभागी होत असतात आणि म्हणून अशा लोकांचं एकमेकाशी विचारांचं आदान प्रदान होत असल्यामुळं आमच्या सारख्यांना त्यांचं जे काही असेल या विभागातलं कुठे काय काम करायचं आहे, कुठे कोणत्या प्रकारचं कामाची गरज आहे असं त्यांचं मार्गदर्शन। आणि आज बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी काही सूचना केल्या की ह्या सूचनांवर काम होणं गरजेचं आहे आणि निश्चित त्यांच्या या सूचनांचं पालन करून आमच्याकडून त्यांची यापुढची सेवा त्यांचं जे म्हणणं असेल ते या ठिकाणी पूर्ण करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न। माझं नाव MD सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संस्था घरकुल सेक्टर 15 यांच्या माध्यमातून आज आम्ही जो जागतिक वाढदिवस आहे तो वाढदिवस जवळजवळ 36वा वाढदिवस 37वा वाढदिवस जगामध्ये साजरा होत आहे। त्याप्रमाणे आम्ही हा जागतिक वाढदिवस सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने साजरा केला आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमचे समीर कदम साहेब यांनी पुढाकार घेऊन गेल्या वर्षापासून आम्ही हा वाढदिवस साजरा करतो आणि खरोखर या वाढदिवसानिमित्ताने जवळजवळ 250 मेंबर आमच्याकडे सभासद झाले आहेत आणि त्यांचा आम्ही दर महिन्याला वाढदिवस साजरा करत असतो। प्रत्येक महिला असो पुरुष असो अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आम्ही वाढदिवस साजरा करतो। आणि नगरपालिकेकडून ज्यांना जे पास मिळतात बसेस LMT बसचे पास ते पास सुद्धा आम्ही जवळजवळ 100 ते 150 लोकांना आम्ही आणून दिले आहेत। इतर काय सुखसुविधा आहेत त्या आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करत आहोत। आम्ही विनामूल्य 5 पैसे घेत नाही कुणाकडे आणि विनामूल्य आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहोत आणि खरोखर ही संघटना शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे काम करेल अशा प्रकारे आम्ही सध्याच्या ग्वाही देतो, सध्याच्या व्यक्त करतो आणि अशा प्रकारे संघटना भरभराट राहो अशा प्रकारे शुभेच्छा देऊन इथं थांबतो। जय हिंद। आणि शमीर साहेबांचा उद्याचा वाढदिवसासाठी त्यांना आताच आम्ही ज्येष्ठांच्या वतीने ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।